तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 17. ती आणि विराज एका ज्वेलरी शॉपमध्ये होते. तेवढ्यात विराजला फोन आला. नेटवर्क इश्यू होता बहुतेक, म्हणून तो त्या शॉपच्या बाहेर येऊन फोनवर बोलायला गेला. तेवढ्या वेळात मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गिफ्ट घ्यायला आलेल्या तानियाची नजर पावनीवर पडली. आता पुढे. तानिया दुरूनच पावणीचं निरीक्षण करत होती. मरून कलरचा छानसा चुडीदार कुर्ता, भरगच्च ओढणी, चांगला महागडा डिझायनर ड्रेस होता तिच्या अंगावर. तिच्या बांधेसूत शरीरावर अंगभर असलेल्या त्या ड्रेसने आणखीनच गोड दिसत होती ती. तानियापेक्षा दिसायला कितीतरी वरचढ होती. तिचे ब्रँडेड कपड्यांवर लागलेले प्राइस टॅग पाहून तिच्या डोळ्यातनं उमटणारं आश्चर्य अगदी सहज वाचता येण्यासारखं होतं. हळूहळू तानियाचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेलं. तसंही तिला समोर पाहून तानियाच्या रागाचा पारा चढतच होता. पण त्या मंगळसूत्राकडे लक्ष गेलं आणि थर्मामीटर फुटलं. त्या मंगळसूत्रावर आपला अधिकार होता. विक्रांतच्या आयुष्यातली बायकोची जागा आपली होती, जी पावनीमुळे आपल्यापासून दुरावली. फक्त तिच्यामुळे विक्रांत आपल्यापासून दूर गेला. त्याची इच्छा नसली तरी आज ना उद्या तो आबासाहेबांच्या आग्रहाखातर लग्नाला तयार होईलच, हा तिच्या भ्रमाचा भोपळा विक्रांतने आवाज न करता फोडला. पण त्याला फोडणारी टाचणी पावनी होती तिच्या दृष्टीने. आधी तिला वाटलेलं की खरंच विक्रांतचं प्रेम असेल पावनीवर, म्हणजे देखावा तसाच तयार केला होता त्याने. पण मग तिने तिच्या वडिलांचं, मिस्टर राजपूतांचं बोलणं ऐकलं. विक्रांत कधीच कुठल्या मुलीवर प्रेम करणं शक्य नाही. त्याचा स्वार्थ असल्याशिवाय तो कुठेच इन्व्हेस्ट करत नाही. मग ते पैसे असो, नाहीतर वेळ, नाहीतर नातं. पावनी आणि त्याचं लग्न म्हणजे सुद्धा एक डाव आहे. एका दगडात बरेच पक्षी मारायचा प्रयत्न. एकतर ती खरंच प्रेग्नंट नाही, आणि असली तरी ते मूल त्याचं नक्कीच नाही. विक्रांत कारखानीस एवढ्या हृदयाच्या हातून मजबूर होणारी व्यक्ती नाही, जो एका अनाथ गरीब मुलीवर प्रेम करेल आणि मग तिच्यासोबत लग्नही करेल. ते सगळं बोलणं ऐकल्यावर तर तिला विक्रांतपेक्षाही पावनीची जास्त चीड आली. कारण तिने त्या डावात त्याची साथ दिली नसती तर हे लग्न, हे सगळं रामायण घडलंच नसतं. बस ते सगळे विचार आठवून तिच्या रागाचं थर्मामीटर फुटलं आणि ती ताड पावलं टाकत पावनीच्या दिशेने गेली. हे यू, किमती वाचल्या जात नाहीये ना? ती चक्कर येते प्राइस टॅग पाहून, तिने चुटकी वाजवत पावनीला उपहासाने म्हटलं. पावनी तर गोंधळली तिला समोर पाहून. ते मिस्टर राजपूतांची मुलगी आहे हे समजायला तिला काही वेळ लागला. तसंही तुझ्यासारख्या सडकछाप मुलीची लायकी नाहीये इथे अशा ठिकाणी येऊन शॉपिंग करायची. तानिया त्या ब्रँडेड शॉपच्या आजूबाजूला पाहत म्हणाली. तुम्ही हे सगळं मला का बोलताय? पावनीला विषय वाढवायचा नव्हता. ए, चूप बसायचं आणि नजर खाली. कुणाच्या जीवावर उडतेय ग? विक्रांतच्या पैशांचा माज दाखवतेय मला? हे बघा, हे बघा, मला ना काहीच बोलायचं नाहीये तुमच्यासोबत. तिला कुठलाच तमाशा नव्हता करायचा तिथे. तिने तानियाला टाळून समोर पाऊल टाकलंच होतं की तानियाने तिच्या हाताला हिसका देऊन तिला थांबवलं. हाऊ डेअर यू, मला इग्नोर करून जातेय? या तानिया राजपूतला हिम्मत कशी झाली तुझी? तुझ्यासारख्या मुली माझ्या घरी पोचा मारायचं काम करतात, कळलं? विक्रांतने हे काळे मणी काय बांधले तुझ्या गळ्यात? खरंच तू स्वतःला त्याची बायको वगैरे समजायला लागली की काय? तुझी लायकी तरी आहे का ग त्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवायची? हे हे जे महागडे कपडे दागिने घालून मिरवते आहे ना, त्या सगळ्यांसाठी किती पैसे मोजलेत विक्रांतने? शेवटचं वाक्य तानिया अगदी हसून दिवसल्यासारखं म्हणाली. तिच्या प्रश्नावर पावनी शांत होती, पण मनात मात्र धाकधूक सुरू झालेली. बोल ना, आता का गप्प बसलीस? किती रुपयांचा चेक लिहून दिलाय विक्रांतने हे नाटक करण्यासाठी आणि तुझ्या पोटातलं हे पाप लपवण्यासाठी? नेमकी डील तरी काय आहे ग तुमच्यात? तानियाच्या या प्रश्नावर पावनीला घाम सुटला. हातपाय लटपटायला लागले, घशारा कोरड पडली. काल रात्रीपासून स्ट्रेस पुरला होता तिला, त्यात आता तानियाच्या अशा बोलण्याने भर पडली. विक्रांत कारखानीची बायको बनण्याचं नाटक करतेय, किंमत तर नक्कीच चांगली मिळाली असेल. नाही, असं असं काही नाहीये. आमचं आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर, ती कसंबसं हिंमत करून बोलली. हे बोलताना तिचा आवाज थरथरत अडखळत होता. या सगळ्या भीतीच्या मुळाशी एकच कारण होतं, ते म्हणजे आबासाहेब आणि आजीसाहेब आणि विराज. तानिया ज्या प्रकारे बोलत होती, तिला खरं कळलं की काय आणि तिने जाऊन घरी सगळ्यांना सांगितलं तर काय होणार, या विचाराने तिची धडधड शिगेला पोचली होती. तुम्ही हे सगळं काय बोलताय? असं काहीही नाहीये, ती कसंबसं स्वतःच्या आवाजातली भीती लपवत म्हणाली. ओह रिअली? तानियाने हसत उपहासाने विचारलं. विक्रांतने तुझ्यासारख्या भिकाऱ्या मुलीवर प्रेम केलं, तुझ्यासोबत लग्न केलं, यावर कोण विश्वास ठेवेल? त्याचे आजी आजोबा एक मूर्ख आहेत. 2 शब्द काय फेकले त्याने, पिघळलेत ते. दिस ब्लडी ओल्ड पीपल. तानिया चवताळली होती. रागात माणसाचा त्याच्या जिवेवर आणि मेंदूवर ताबा राहत नाही म्हणतात, असंच काहीसं झालेलं तिचं. आपण उधळलेली मुक्ताफळं पावणे निमूटपणे ऐकून घेईल असं वाटलं तिला, पण तिच्या तोंडून आजीसाहेब आणि आबासाहेबांचा अपमान ऐकून पावनीचाही पारा भडकला. जोवर गोष्ट तिच्यापर्यंत होती तिने ऐकून घेतलं, पण आता तिने त्या दोघांवर बोट उचललं होतं. त्यांना काही काही बोलली होती. मघापर्यंत अडखळणारी घाबरलेली ती अचानक हिंमत संचारली तिच्यात. मिस तानिया राजपूत, यापुढे एक शब्दही नाही.
आजीसाहेब किंवा आबासाहेबांविषयी एक जरी वाकडा शब्द तोंडातून काढला ना तर जीभ हासडून हातात देईल मी. रागाने लाही लाही झाली तिच्या अंगाची. अरे वा, फारच पुळका आलाय वाटतं तुला त्या म्हाताऱ्यांचा. त्यांच्याकडूनही पेमेंट मिळतंय की काय? तानियाने पुन्हा एकदा कुत्सितपणे विचारलं. मला त्यांच्याकडून काय मिळत आहे ते तुला सांगून कळणार नाही, कारण तेवढी लायकीच नाहीये तुझी. तोकड्या कपड्यांसारखे तुझे संस्कार, माणुसकी ही तोकडी आहे. आपल्या आजी आजोबांच्या वयाच्या माणसांबद्दल कसं बोलावं याची अक्कलही नाहीये तुला. खूप पैसा आहे ना तुझ्याकडे? मग ते पैसे मोजून थोडे मॅनर्स विकत घेता येतात का या मॉलमध्ये बघ कुठेतरी. पावनी तानियासमोर बोट नाचवत म्हणाली. सरसर इज्जत काढली होती पावनीने तिची. तेवढं बोलून ती तिथून जायला निघाली. पावनीने एवढं सगळं सुनावलं म्हणजे खूप मोठा अपमान झालेला तानियाचा. कुठे पावनीला खरी खोटी सुनवायला आली होती ती आणि तिच्याकडूनच 4 शब्द ऐकून घ्यावे लागले. तिचा राग 7व्या आसमानावर होता. पावनी सोबत काय करू आणि काय नाही असं झालेलं तानियाला त्यावेळी. हे यू चीप गर्ल, हाऊ डेअर यू म्हणत ती तावातावाने पावनीच्या मागे गेली आणि तिला मागूनच जोरदार धक्का दिला. पावनी तेव्हा ऑलमोस्ट त्या जिन्याच्या स्टेअर्सवर उभी होती. धक्का लागून आपण खाली घरंगळत जाणार या भीतीने तिचा जीव कंठांशी आला. तिने डोळे घट्ट मिटले, पण दुसऱ्याच सेकंदाला कोणीतरी तिच्या खांद्याला धरून तिला सावरलं. धडधड त्या काळजाने तिने मान वर करून पाहिलं तर विक्रांत खूप काळजीने तिच्याकडे पाहत होता. आर यू ओके? त्याने तिला नीट उभं करत आधाराने त्या 2 पायऱ्या चढवून वर आणलं. तिने मानेनेच हो म्हटलं. प्रचंड घाबरली होती ती. सर्वांगाला घाम सुटला होता. अंग थरथरत होतं. त्याने तिला नीट उभं केलं. खिशातून रुमाल काढून तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि मग अतिशय रागाने तानियाकडे पाहत तिच्याकडे वळला. त्यावेळी जाळ होता त्याच्या डोळ्यांमध्ये. तानियाने पावनीला धक्का दिला त्यावेळी ती जस्ट 2 पायऱ्या खाली होती आणि ते दृश्य त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. जर त्याने सावरलं नसतं तर काय झालं असतं? त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. रागाने त्याच्या गोऱ्या कपाळावरच्या आणि मनगटावरच्या शिराही स्पष्ट दिसत होत्या. डोळे लाल झाले होते. दातावर दात घट्ट रोवून तो तानियासमोर येऊन उभा राहिला. त्याचा तो अवतार पाहून तानियाच्या चेहऱ्यावर 12 वाजले. कसाबसा आवंडा गेला तिने. त्याच्या दृष्टीने सौम्य असलेल्या रागाचं याआधी 2-3 वेळा दर्शन घडलेलं तिला, पण आता तर रौद्र रूप धारण केलं होतं त्याने. बहुतेक तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायला किंवा तिची काही चूक नाही हे सांगायला तिने तोंड उघडलंच होतं की त्याने तिला आपल्या हाताचा पंजा दाखवत गप्प राहायला सांगितलं. आणि दुसऱ्या सेकंदाला विक्रांतची 5ही बोटं तानियाच्या गालावर उमटली होती. दिवसा तारे दिसणं काय असतं तानिया 100% अनुभवत होती त्यावेळी. विक्रांतने जे केलं ते पाहून पावनी आणखीनच घाबरली. तानिया मात्र सुन्न झालेली. काही क्षण लागले तिला वास्तवात यायला. कानातून धुवा निघत होता आणि चेहऱ्यावर मुंग्या आलेल्या. तानिया, तू एक मॅनर्सलेस, लाडाने बिघडलेली स्वार्थी मुलगी आहे हे तर माहीतच होतं मला, पण त्याच वेळी तू इतकी निर्दयी आणि क्रिमिनल माइंडेड आहे हे आज कळलं. त्याच्या तोंडून शब्द नाही तर बंदुकीच्या गोळ्या सुटत होत्या. विक्रांत, तू तू माझ्यावर हात उचलला, तेही या सडकछाप मुलीसाठी? डोळ्यातल्या पाण्यासकट अपमानाच्या आगीत जळत धुसमुसत असणाऱ्या तानियाने तरीही हिंमत केली विचारायची. दुसऱ्या गालावरही हवी होती तिला बहुतेक. शट अप, नॉट अ सिंगल वर्ड. कुणीही ऐरी गैरी मुलगी नाहीये ती. बायको आहे माझी, मिसेस पावनी विक्रांत कारखानीस. डोंट यू डेअर अगेन तिला हात लावायला. त्याने एक बोट तिच्यासमोर नाचवत इशारा केला आणि तिला वॉर्न केलं. डू यू थिंक दॅट आय एम अ ब्लाइंड? माझ्या डोळ्यांनी पाहिलाय मी. तू धक्का देऊन पावनीला या पायऱ्यांवरून खाली पाडणारच होती. ही माझी धमकी समज, नाहीतर आणखी काही. इथून पुढे लांब राहायचं तिच्यापासून. तुझी सावली जरी तिच्यावर पडली ना तर माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल. आणि मी माझे शब्द कधीच फिरवत नाही. तुझ्या डोक्यात फिट करून ठेव हे. तिच्या कपाळावर 2 बोटं आपटत प्रचंड आवेशात म्हणाला तो. पावनीकडे जात तिच्या खांद्यावर हात ठेवत तो हळूहळू पायऱ्याने तिला खाली घेऊन आला. ती अजूनही हिप्नोटाईज झाल्यासारखी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. या क्षणी त्याने तिच्यासाठी घेतलेला स्टँड त्यांच्या नाटकाचा भाग आहे का आणखी काही खरंच कळत नव्हतं तिला. तानिया तिच्यासोबत जे वागले त्यानंतर त्याची एवढी हार्ड स्ट्रॉंग रिॲक्शन फक्त कराराच्या लग्नासाठी आणि कराराच्या बायकोसाठी नक्कीच नव्हती. विक्रांत पावनीला घेऊन त्या शॉपच्या बाहेर आला तर समोरून विराज येत होता. आता विराजचा नंबर होता. अरे भाई, तू इथे? त्याने सहज विचारलं. खरं तर सरप्राईज झाला होता तो. आय टोल्ड यू विराज, तिच्यासोबत राहशील, तिची काळजी घेशील. व्हाय यू लेफ्ट हर अलोन? जरा वेळासाठी वहिनीला एकटं सोडलं म्हणून भाई एवढं काय रिॲक्ट करतो आहे हे विराजच्या समजण्यापलीकडे होतं, जे की स्वाभाविकही होतं. अरे भाई, ऍक्च्युली मला एक फोन आला. आत रेंज नव्हती म्हणून बाहेर आलो होतो. मग इथे राहुल भेटला मला, सो जस्ट त्याच्यासोबत बोललो उभा होतो 2 मिनिट. पण मग पावनीला बाहेर घेऊन यायचं ना, तिला का एकटं सोडलं आतमध्ये? कमॉन भाई, अरे वहिनी काय लहान आहे का हरवायला? त्याला अजूनही विक्रांतचं वागणं अति पॉझिटिव्ह वाटलं. वहिनी, तुला बरं वाटत नाहीये का? त्याचं लक्ष पावनीकडे गेलं. चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. चेहरा अगदी कोमाजून गेला होता तिचा. अंग थरथरत होतं.
विक्रांतच्या आवाजाचा आताचा पीच, मघा तानियाने जे काही बोलली त्यातून मनात उत्पन्न झालेल्या रागाची भीती, जरा वेळापूर्वीचा घडलेला प्रसंग आणि कालचा अति स्ट्रेस, या सगळ्यांची संमिश्र प्रतिक्रिया म्हणून तिला तिथेच चक्कर आली. ती खाली कोसळणार तोच विक्रांतने तिला आपल्या मिठीत धरलं. वहिनी, वहिनी, काय झालं तुला? तिला असं चक्कर आलेली पाहून विराजही काळजीत पडला. तिला सोडून गेला तेव्हा अगदी व्यवस्थित होती ती, आणि आता अशी कशी अवस्था झाली? विराज, कम फास्ट, गाडी काढ. त्याने पावनीला उचलून घेतलं आणि ऑलमोस्ट पळतच तिथून गाडी जवळ आला. तिला गाडीत ठेवून त्याने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने पळवली. मिस्टर कारखानीस, मी आधीही सांगितलंय तुम्हाला, यांना कुठला स्ट्रेस आहे का? तिला तपासल्यावर डॉक्टरांनी विचारलं. नो. व्हॉट हॅपन टू हर? शी कोलॅप्स सडनली. सडनली असं काहीच नसतं मिस्टर कारखानीस. हायपर टेन्शनमुळे बीपी शूट झालाय त्यांचा. पल्स रेट सुद्धा कमी झालाय. मी आता सलाईन लावलाय, त्यातून काही औषधही देतोय. थोड्या वेळाने शुद्ध होईल त्यांना. पण प्रेग्नन्सीमध्ये असल्या सिच्युएशन डेंजरस प्रूव्ह होऊ शकतात. आय ऑलरेडी टोल्ड यू. मिसकॅरेज होण्याचे चान्सेस वाढतात अशाने. सो प्लीज शक्य तेवढा स्ट्रेस फ्री ठेवा त्यांना. आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. येस डॉक्टर, आय विल टेक केअर. डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर येऊन तो पावनीला ठेवलेला त्या रूम मध्ये आला तर ती निश्चित बेडवर पडून होती. तिला तसं पाहून हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं. अस्वस्थपणा, बेचैनी, काय नाव द्यावं कळत नव्हतं, पण तिच्या तशा अवस्थेचा त्रास होत होता त्याला. कालही जेव्हा ती रडून रडून त्याला आपण निर्दोष आहोत म्हणून सांगत होती, त्या क्षणी सुद्धा तिचं रडणं, स्वतःला त्रास करून घेणं त्याच्याने बघवल्या गेलं नाही. एरवी 4 व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळ्या जगासाठी भावना शून्य होता तो. मग पावनीसाठी वाटणारी ही तळमळ नेमकी कशासाठी होती? माणुसकी की त्या पलीकडे आणखी काही? एकवार तिच्याकडे पाहून त्याने केसातून हात फिरवला. तेवढ्यात विराजचा आवाज आला. भाई, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच नव्हतं माहिती रे की वहिनीची अशी अचानक तब्येत वगैरे. आय स्वेअर, जर मला माहिती असतं ना तर मी तिला सोडून गेलोच नसतो. विराजच्या आवाजात अपराधीपणा होता. इट्स ओके विराज, चूक तुझी नाहीच. चूक त्या तानियाची आहे, आणि आय स्वेअर आय विल नॉट स्पेअर हर फॉर हर मिस्टेक. तिच्या चुकीसाठी मी तिला कधीही सोडणार नाही, असं म्हणाला तो. तानियाची चूक होती? विराजने आश्चर्याने विचारलं. मग विक्रांतने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं. मिस्टर राजपुतांनी घरी येऊन केलेला तमाशाही त्याने विराजला सांगितला. तसंही आज ना उद्या त्याला हे सांगावंच लागणार होतं. ओ माय गॉड, मी तर स्वप्नातही विचार नव्हता केला की राजपूत अंकल आणि ती तानिया असं काही वागेल. शेमलेस पीपल. किती करप्ट माइंडेड आहे यांचं. आबासाहेबांनी किती मदत केली होती यांना, आणि ही लोक. सगळ्या गोष्टींचा हिशेब घेईल मी विराज, अगदी इंटरेस्ट सकट. पण भाई, तू कसा काय तिथे आला? विक्रांतची एक मीटिंग त्याच एरियात होती. त्या मॉलमध्ये असलेल्या मोठ्याशा ऑफिस एरियामध्ये त्याने ती ट्रान्सफर करून घेतली होती. मीटिंग आटपून तो बाहेर निघतच होता की त्याला वरच्या फ्लोअरवरून ट्रान्सपरंट काच असलेल्या दुकानात तानी आणि पावनी दोघीही सोबत दिसल्या. धोक्याची घंटा समजून तो पटापट त्या दुकानात पोहोचला, आणि सुदैवाने अगदी वेळेत पोहोचला होता. थँक गॉड भाई, तू वेळेवर आला. आपण पोलीस कंप्लेंट करूयात. डोंट वरी विराज, या कामासाठी पोलिसांना त्रास द्यायची गरज नाही. त्याने फोन काढून खिडकीजवळ जात सदानंदला काही सूचना दिल्यात. त्याचे सगळे हिशोब तो स्वतः चुकते करणार होता. मागे पाहून पाहिलं तर पावनीला जाग आलेली. विराज तिच्या बाजूला बसून तिचा मूड लाईट करायचा प्रयत्न करत होता. सलाईन संपलं तसे दोघेही तिला घेऊन घरी आले. तिच्या हाताचं बँडेज पाहून आबासाहेब आणि आजीसाहेबांचा चेहरा काळजीने भरला. काय झालं पावनीला? त्यांनी समोर येत विचारलं. विक्रांतच्या आधीच विराजने सगळा वृत्तांत सांगितला. तानियाच्या या अशा वागण्यामुळे तिने आपल्या पायावर आणि आपल्या बापाच्या पायावर एक सोडून 2-2 कुऱ्हाडी मारून घेतल्या होत्या. आजीसाहेबांनी पावनीला तिच्या खोलीत नेलं. मंदाने ज्यूस आणला. तो तिला जबरदस्ती प्यायला लावला. पावनी आत गेल्यावर आबासाहेबांनी लागलीच जगदीश राजपूतला फोन लावला. इतक्या दिवसानंतर आबासाहेबांनी पुन्हा फोन केला म्हणून जगदीश राजपूतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण तो वसंत ऋतू नाही, काही क्षणच टिकला असेल आहे. नमस्कार आबासाहेब, किती बरं वाटलं म्हणून सांगू तुम्ही आज फोन केला ते. पण आबासाहेबांचं उत्तर मात्र अगदी कडक शब्दात होतं. जगदीश, आजवर आपले जुने संबंध जाणत तुझ्या वडिलांची पुण्याई पाहत तू केलेल्या कारणावा दृष्टीआड करण्याचा प्रयत्न करत होतो मी. पण आज तुझी मुलगी जे वागली आहे ना, ते माफीच्या लायक नाहीये. इथून पुढे तू किंवा तुझ्या मुलीने माझ्या परिवाराकडे, माझ्या मुलांकडे वाकडी नजर टाकली ना, तरी माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल. हा शब्द आहे आबासाहेब कारखानीसाचा. तेवढं बोलून आबासाहेबांनी फोन ठेवून दिला. आबासाहेब, डोंट वरी, काळजी करू नका, मी आहे ना. विक्रांत आबासाहेबांसमोर उभा राहिला. तसं किती वर्षांनी आज त्यांनी त्याला जवळ घेत घट्ट मिठी मारली. विराजसाठी हा देखावा दुर्मिळच होता, तसही हळवा होता तो. त्या दोघांना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. विक्रांत रूम मध्ये आला तर पावनी आपल्याच विचारात हरवलेली दिसली त्याला. तो तिच्या जवळ गेला. डोंट वरी, घाबरू नकोस. ती तानिया तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही.
अँड डॉक्टर सेड बेबी इज सेफ. विक्रांतने फक्त तानिया पावनीला धक्का देताना पाहिलं होतं. त्याआधी तिने केलेली बडबड त्याला माहिती नव्हती. मिस्टर कारखानीस, तानिया तानिया मला म्हणाली की आपलं लग्न फेक आहे, पैशांसाठी करते मी हे सगळं. तिने हे सगळे येऊन आजीसाहेब, आबासाहेब आणि विराज भाऊजींना सांगितलं तर? ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याने एक मंद स्माईल केली तिच्या त्या चेहऱ्याचं निरीक्षण करून. तिच्यातला निरागसपणा, निर्मळपणा, सच्चेपणा त्याच्यातल्या विक्रांतमध्ये उलथापालथ घडवून आणत होता. जसं दिव्याच्या ज्योतीने मेण वितळत जातं, कठोर भावनाशून्य विक्रांत कारखाने तसाच वितळायला लागला होता. बहुतेक पावनी नावाच्या निर्मल ज्योतीमुळे. ती फक्त पाण्यात खडे म्हणून पाहत होती, दुसरं काहीच नाही. आणि कायम लक्षात ठेव, कुणी काहीही म्हणू दे, कुठलेही आरोप लावू दे, जोवर तू माझ्यासोबत आहे, आपण सोबत आहोत, या सगळ्या आरोपांना काहीच अर्थ नाही. तिला आयुष्यभर प्रयत्न करू दे, पण ती शेवटपर्यंत काहीच सिद्ध करू शकणार नाही, असं म्हणत त्याने तिचा हात हलकेच आपल्या हातात घेतला. त्याच्या उबदार तळव्यांचा स्पर्श तिच्या हातांना झाला. त्याने दुसऱ्या हाताने तिचे केस नेट केले. ती मात्र पुतळ्यासारखी तशीच बसून होती. तिच्या कानात फक्त त्याचे शब्द फिरत होते. तिला आयुष्यभर प्रयत्न करू दे, म्हणजे ही साथ सोबत आयुष्यभरासाठी होती का? तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, ज्याची उत्तरं ती विक्रांतच्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होती. धन्यवाद.